नमस्कार, मी भारती सहस्त्रबुद्धे. आनंदाचं पानच्या आणखी एका महत्त्वाच्या आणि नव्या कोऱ्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. ज्ञानदेवांनी ज्या भाषेचं अमृतातेही पैजा जिंके असं वर्णन केलंय, सर्व संतांनी, मोठ्या लेखकांनी ज्या भाषेत त्यांच्या रचना केल्या, लिखाण केलं, त्याच अभिजात मराठी भाषेला समकालातही कितीतरी मोठ्या लेखकांनी समृद्ध केलंय. असेच मराठी भाषेतले विविध साहित्य प्रकार समृद्ध करणारे ज्येष्ठ साहित्यिक म्हणजे वसंत आबाजी डहाके. खरं तर मराठी साहित्य क्षेत्रात कविता, कादंबऱ्या, समीक्षा, अगदी कोश वाङ्मयातही त्यांचं खूप मोठं आणि मोलाचं योगदान आहे. साहित्य अकादमी ते मानाचा जनस्थान अशा मानाच्या पुरस्कारांनी त्यांचा यथोचित सन्मानही झालाय. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद सुद्धा सरांनी भूषवलंय. त्यांची 2 पुस्तकं अगदी नुकतीच प्रकाशित झाली आहेत आणि त्यांची नावं आहेत समकाल आणि समांतर. हे दोन्हीही लेखसंग्रह आहेत. तेव्हा या दोन्ही पुस्तकांच्या निमित्ताने आज डहाके सरांशी आपल्याला गप्पा मारायच्या आहेत आणि सगळ्याच विषयांवर त्यांचे विचार जाणून घ्यायचे आहेत. डहाके सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. धन्यवाद सर. खरं तर खूप विषयांवर गप्पा मारायच्या आहेत, पण अगदी पहिला प्रश्न की गेल्या वर्षातच तुमचे 2 लेखसंग्रह प्रकाशित झाले, समकाल आणि समांतर. तर सगळ्यात सुरुवातीला वाचकांना तुम्ही या दोन्ही पुस्तकांविषयी काय सांगाल? समांतर या पुस्तकामध्ये कविता, कथा, कादंबरी, नाटक याविषयीचे निबंध आहेत. मला ज्या साहित्यकृती आवडल्या त्या संबंधीचे काही लेख या पुस्तकात संग्रहित केलेले आहेत आणि माझं कवितेविषयीचं जे काही एक विवेचन किंवा एक दृष्टी आहे ती व्यक्त करणारे काही लेख समांतर या पुस्तकामध्ये आलेले आहेत. या पुस्तकामध्ये अत्यंत महत्त्वाच्या अशा काही कादंबऱ्यांविषयी मी लिहिलं आहे. तर त्या मराठीमध्ये लिहिल्या गेलेल्या, मराठीमध्ये अनुवादित झालेल्या अशा कादंबऱ्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, मोहनदास ही उदय प्रकाश यांची कादंबरी आहे. अर्धनारीश्वर ही पेरुमल मुरुगन यांची कादंबरी आहे. या 2 कादंबऱ्यांविषयी. नंतर रिंगाण ही मराठीतली अत्यंत महत्त्वाची अशी कादंबरी, त्याविषयीचं विवेचन आहे. त्याचप्रमाणे मकरंद साठे यांच्या कादंबरीविषयीचं विवेचन आहे. याशिवाय मला जी. कुलकर्णी, दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या कथाही महत्त्वाच्या वाटलेल्या आहेत आणि त्यासंबंधी मी काही लेखन केलेलं आहे. नंतर विदेशी साहित्यामध्ये वेटिंग फॉर गोडो हे अजरामर नाटक सॅम्युएल बेकेट यांचं, त्याविषयीचा लेख या पुस्तकात आहे. 1984 जॉर्ज ऑरवेलचे, ती सुद्धा अत्यंत विख्यात अशी कादंबरी आहे, त्याविषयी आहे. काफ्काची मेटामॉर्फोसिस नावाची जी कथा आहे त्याविषयीचा लेख आहे. अशा प्रकारे या पुस्तकामध्ये कविता, कथा, कादंबरी, नाटक, आपल्या मराठीत लिहिलं गेलेलं साहित्य आणि बाहेर लिहिलं गेलेलं साहित्य, वाचनामधून मला जे सुचलं त्याविषयी यामध्ये लेख आपण लिहिलेले आहेत. हे या समांतर या पुस्तकाविषयीचं माझं सांगणं आहे. पुढे समकाल या पुस्तकामध्ये भाषा, अध्यापन, शिक्षण आणि एकंदरीत आपल्या भाषेची स्थिती, नंतर साहित्याविषयीचे लेख आहेत. साहित्य आणि शिक्षण यांचा संबंध या संदर्भात आहेत. मराठीची सद्यस्थिती कशी आहे त्याबद्दल. तर असे हे वेगवेगळ्या वेळी लिहिलेले लेख, परंतु भाषेविषयी, साहित्याविषयी, साहित्याच्या वेगवेगळ्या प्रकारांविषयी, बाहेरच्या देशातल्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या कलाकृतीविषयी, अशा प्रकारे हे लेखन माझं केलेलं आहे. तुम्ही खरं तर काय वाचावं हेच या दोन्ही पुस्तकांमधनं आम्हा वाचकांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण माझा एक छोटासा प्रश्न असा आहे की तुम्ही स्वतः समीक्षा करत असताना, वाचन करत असताना आजचं जे साहित्य आहे, आत्ता जी साहित्य निर्मिती युवा लेखकांकडनं, लेखिकांकडनं होते, कविता लिहिल्या जातात, त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही समाधानी आहात का? नाही, आजचं साहित्यसुद्धा असं आहे की एक काळ बदलत जातो आणि नवे नवे साहित्यिक उदयाला येत असतात. उदाहरणार्थ आपल्याकडे आपण कालखंड करतो, 60 कविता, 90 कविता, 21व्या शतकातली कविता. याचा अर्थच असा आहे की जसजसा काळ बदलत जातो तसतशी
नव्या पिढीने साहित्याचं कार्य पुढे चालू ठेवलेलं असतं. त्यामुळे नव्या पिढीच्या कविता किंवा नव्या पिढीने लिहिलेल्या कथा, कादंबऱ्या इत्यादी हे आपल्या नजरेसमोर असतं आणि मागच्या काळातलं जे साहित्य असतं ते काळाच्या कसोटीला टिकून उरलेलं असतं, त्यामुळे तेही लक्षात असतं. आत्ताच्या पिढीमध्ये सुद्धा उदाहरणार्थ कादंबरीच्याच क्षेत्रामध्ये आपण घेतलं तर कृष्णात खोतसारखा अत्यंत नवाच कादंबरीकार आहे किंवा रमेश इंगळे उत्तरातकर आहेत. तर या प्रकारे आजही आपल्याला चांगल्या कादंबरीकार प्रवीण बांदेकर आहेत. तर अशी वेगवेगळी नावं आपल्याला सांगता येतात आणि ते खूप महत्त्वाचे असे कादंबरीकार आहेत. तसंच कवितेच्याही बाबतीमध्ये आपल्याला दिसेल मंगेश नारायणराव काळे आहेत, मनोज पाठक आहेत, वर्जेश सोळंकी आहेत, हेमंत दिवटे आहेत. हे सगळे नवे कवी आहेत, म्हणजे आमच्या पिढीच्या नंतर आलेले हे कवी आहेत आणि सशक्त कविता ते लिहित आहेत. आजच्याही काळामध्ये उत्तम प्रकारचं लेखन केलं जात आहे. ते संख्येने कमी आहे. नेहमीच कोणत्याही काळामध्ये अत्यंत उत्तम दर्जेदार असं जे साहित्य असतं ते कमीच असतं, पण त्याचा अर्थ असा होत नाही की आज काही चांगलं लिहिलं. आजही उत्तम प्रकारचं साहित्य लिहिलं जात आहे. आता फक्त समीक्षेच्या प्रांतामध्ये मात्र थोडी अनुपस्थिती जाणवते आहे. समीक्षात्मक लेखन नव्या पिढीकडून फारसं होताना दिसत नाही आहे, पण भविष्यात या काळाचा सगळा एकंदरीत आवाका लक्षात घेऊन कदाचित ही पिढी चांगली समीक्षा नक्कीच लिहू शकेल असं मला वाटतं. सर, हाच खरं तर तुम्ही आत्ताच्या काळाबद्दल बोलले तोच धागा पकडून मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही अस्वस्थ शतकाची कविता लिहिली आणि आत्ता हा जो काळ आपण पाहतोय तो अस्वस्थ करणारा काळ दिसतोय आपल्याला. जे काही समाजात दिसतंय ते, आणि एकीकडे आपण म्हणण्याची पद्धत आहे की साहित्य हा समाजाचा आरसा असायला हवा असतो. जे काही समाजात आपल्याला चाललेलं दिसतं आहे त्याचं प्रतिबिंब साहित्यात पडतंय का, किंवा ते त्यावर व्यक्त होताना साहित्यिक दिसत नाही असं काही म्हणजे आम्हाला तरी वाटतं, आम्हाला जाणवतं. तुमचा काय दृष्टिकोन आहे या सगळ्याकडे बघण्याचा? तर आजचा काळ हा अत्यंत बदललेला असा काळ आहे, कारण आज ज्या काही गोष्टी अस्तित्वात आहेत, आलेल्या आहेत, त्या आमच्या काळात नव्हत्या. म्हणजे जागतिकीकरण ही गोष्ट पूर्णपणे आम्हाला याच काळात कळली. ही पिढी या जागतिकीकरणाच्या काळात लिहू लागलेली आहेत. तर या सगळ्याचा वेध आजची पिढी घेते आहे असं माझ्या लक्षात येतं. मग ते कवितेतून दिसतं, त्यांच्या कथालेखनातून, कादंबऱ्यामधून दिसतं. आणि याचं उदाहरण आपल्याला आत्ताच्या कादंबऱ्या जरी पाहिल्या, म्हणजे मी नावच घ्यायला हरकत नाही, रमेश इंगळे उत्तरातकर सारखा कादंबरीकार आहे. तो एकंदरीत सार्वजनिक शिक्षणाची काय वाताहत असते, नंतर एकूण शिक्षण व्यवस्थेमध्ये अनेक वाईट गोष्टी कशा शिरलेल्या आहेत हे दाखवत असतो. किंवा प्रवीण बांदेकर सारखा लेखक एकंदरीत समाज व्यवस्थेची चिरफाड करून काय परिस्थिती आज आहे आणि राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक असं एक प्रकारचं अराजक कसं आहे हे दाखवत असतो. तर असं तुम्हाला सांगता येईल. कृष्णात खोतच्या या कादंबरीत तर आपण संस्कृतीच्या विषयी बोलत असतो, परंतु कदाचित आपण मागे तर जात नाही ना, आपण पुढे जातो आहोत की मागे जातो आहोत. तर मागे तर जात नाही ना असाही प्रश्न उपस्थित करताना आपल्याला प्रवीण बांदेकर यांच्या लेखनामध्ये दिसून येतं. तर असं मला ऐकून हे वाचत असताना वाटत असतं. पण आत्ताचे जे तरुण लेखक आहेत, जे लिहितात आहेत, प्रयोग करतात आहेत वेगवेगळे, त्यांना तुम्ही काय सांगाल? तुमच्याकडनं सल्ला म्हणा किंवा तुमचं काहीतरी त्यांना सांगणं, ते ऐकायला त्यांना नक्की आवडेल. नाही, यासंबंधी तसं नेमकं सांगणं कठीणच आहे, परंतु एकंदरीत साहित्याचा व्यवहार हा नेहमी लेखक आणि वाचक असाच असतो. तर या लेखकांना लिहिण्याचं जे बळ आहे ते आपल्या भोवतीच्या परिस्थितीतूनच मिळत असतं. आणि वाचकांपर्यंत पुस्तकं पोचली तर त्या वाचनातून चांगले लेखक ग्रामीण परिसरात सुद्धा तयार होऊ शकत असतात. पण या दोन्हींचं जे काही परस्परांचं नातं आहे
ते कधी कधी तुटतं. याचं कारण मधली जी व्यवस्था असते किंवा यंत्रणा असते ती आपल्याकडे पुरेशा प्रमाणामध्ये चांगली नसल्यामुळे हे घडत असतं. साखळी असते ती नियतकालिकं, त्यामध्ये नवोदित लेखक लिहित असतात. त्या नियतकालिकामधून पुस्तकं तयार होत असतात आणि ही पुस्तकं अन्य वाचकांपर्यंत पोचायची असतात. अशी जी काही एक साखळी असते ती साखळी कुठेतरी खंडित झाली आहे असं आजच्या वातावरणात आपल्याला दिसतं. ते जरा बदललं पाहिजे. म्हणजे खूप सारी नियतकालिकं निघाली पाहिजे, ती वाचकांपर्यंत पोचली पाहिजे आणि ही नियतकालिकं सुरू राहावीत यासाठी सरकारनेच नव्हे तर सामान्य नागरिकांनी, प्रकाशन संस्थांनी आणि अन्य सांस्कृतिक संस्थांनी त्याला सहाय्य केलं पाहिजे. म्हणजे हा ग्रंथव्यवहार किंवा वाङ्मय व्यवहार अत्यंत जिवंत राहील असं एकूण माझं मत झालं आहे. बरोबर आहे. नाही सर, खरं तर वेगवेगळ्या विषयांवर आज आपल्या तुमच्या नवीन पुस्तकांच्या निमित्ताने गप्पा झाल्या. तुम्ही जी साखळीचा उल्लेख केला त्या साखळीतलाच एक भाग होण्याचा आपल्या आनंदाचं पानच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय. नवीन पुस्तकं लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय. नवीन लेखकांच्या मुलाखतींच्या माध्यमातून त्यांनाही वाचकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय. पण आज तुम्ही इतक्या वेगवेगळ्या विषयांवर आमच्याशी बोललात त्यासाठी खूप आभार. आणि तुमचं नवनवीन साहित्य आम्हाला वाचायचं आहे. आम्हा वाचकांना त्याची आम्ही वाट बघत असतो. त्यामुळे नवीन लेखनासाठी सुद्धा खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा आनंदाचं पानमध्ये सहभागी झालात त्यासाठी आभार सर. धन्यवाद. आजच्या गप्पांनंतर आपल्याला अर्थात जाणून घ्यायचं आहे ते वाचक प्रिय टॉप 5 पुस्तकांविषयी. पुण्यातल्या भावार्थची कीर्ती जोशी वाचक प्रिय पुस्तकांविषयी आज सांगणार आहे. नमस्कार, मी कीर्ती जोशी. TWJ फाउंडेशन द सोशल रिफॉर्म्स या सामाजिक संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या भावार्थमधली टॉप 5 पुस्तकं बघूया. या आठवड्यातलं पहिलं पुस्तक आहे ते म्हणजेच राधा. समर लेखक आहेत, त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलंय. कादंबरीमय उपनिषद अशा प्रकारातलं हे पुस्तक आहे. श्रावणी नावाची आपल्यासारखीच एक छोटी मुलगी आहे आणि ती वृंदावनात जाते, तिथे तिला राधा भेटते आणि त्या दोघींमधला जो संवाद आहे तो या कादंबरीमध्ये मांडलेला आहे. यानंतर या आठवड्यातलं दुसरं पुस्तक ते म्हणजेच भालचंद्र नेमाडे यांचा सट्टक हा काव्यसंग्रह आहे. त्यांचं देखणी हा काव्यसंग्रह गेल्या 35 वर्षापूर्वी प्रकाशित झाला होता आणि त्यानंतर प्रकाशित झालेला त्यांचा हा कविता संग्रह आहे. नक्कीच हाही वाचकांना आवडतोय. यानंतर या आठवड्यातलं तिसरं पुस्तक ते म्हणजेच नेक्सस. युवाल नोआ हरारी यांचं सेपियन्स हे पुस्तक खूप गाजलं, प्रतिसाद याला खूप सुंदर मिळाला होता आणि त्यांचंच हे पुढचं पुस्तक नेक्सस आहे. आणि अश्मयुगापासून AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सगळ्याचा जो मागोवा घेणारं असं हे पुस्तक आहे. प्रणव सखदेव यांनी याचा मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे. यानंतर या आठवड्यातलं चौथं पुस्तक ते म्हणजेच शोध. मुरलीधर खैरनार यांचं हे पुस्तक आहे. गेले अनेक वर्ष हे पुस्तक बेस्ट सेलरच्या यादीत आहे. यानंतर या आठवड्यातलं 5वं पुस्तक ते खास मुलांसाठीचं आहे. एकदा काय झालं नावाचा हा एक संच आहे पुस्तकांचा. डॉक्टर अमृता बेडेकर यांनी ही पुस्तकं लिहिली आहेत. ह्या 5 पुस्तकांचा संच आणि त्यामध्ये वेगवेगळ्या ह्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत. मुंग्यांची गोष्ट आहे, विमानाची गोष्ट आहे किंवा त्यातूनच जे पृथ्वी आणि इतर ग्रह आहेत या सगळ्याची माहिती देणारं असा हा सुंदर पुस्तकांचा संच. आणि छोट्या मुलांसोबत आपल्याला सुद्धा हे वाचताना मजा येणार आहे. यात ऍक्टिव्हिटी सुद्धा आहेत. तर हे संच आणि हे इतर सगळी पुस्तकं भावार्थमध्ये उपलब्ध आहेत. तर भावार्थाच्या पुणे आणि चिपळूण दोन्ही दालनांमध्ये ही पुस्तकं उपलब्ध आहेत. अशीच नक्की पुस्तकं विकत घ्या, वाचत राहा. धन्यवाद. तर ही होती या आठवड्याची वाचकांना भावलेली पुस्तकं. आम्हाला तुम्ही नव्या पुस्तकांविषयी जरूर कळवू शकता आपल्या या कार्यक्रमात. आणि तुम्ही जर उत्तम काही वाचलं असेल जे इतरांनीही वाचायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला नक्की कळवा. कारण या आदान प्रदानानंच वाचन संस्कृती वृद्धिंगत होऊ शकते. पुन्हा पुढच्या आठवड्यात नवीन लेखक, नवीन पुस्तकं यांच्यासह भेटूच. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.